हो मम्मा, मला माहित आहे. मी ग्रंथाची नीट काळजी घेईन, मस्ती करणार नाही आणि वेळेवर स्कूल व्हॅन मध्ये बसेन. 5 वर्षांच्या अभिमानच्या समजूतदार बोलण्याने ईशाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. 6 वर्षांपूर्वी गर्भवती ईशाला तिचा पती व्योम सुभेदार आणि सासरच्यांनी तिचं काहीच ऐकून न घेता घराबाहेर काढलं होतं. पण तिनं हार मानली नाही. एकटीनं संघर्ष केला. 2 मुलांना जन्म दिला. त्यांना प्रेम आणि चांगल्या संस्कारात वाढवलं. आता ती एक खंबीर आणि स्वतंत्र स्त्री होती. पण आज 6 वर्षांनंतर तो भूतकाळ तिच्या समोर पुन्हा एकदा उभा ठाकला होता. एक भली मोठी आलिशान गाडी तिच्या समोर येऊन थांबली. दरवाजा उघडला. 5-6 बॉडीगार्ड्स आणि त्यांच्या सोबत एक चिमुकलं मूल बाहेर आलं आणि त्यांच्या मागोमाग बाहेर पडला तो व्योम सुभेदार. ईशाचा श्वास रोखला गेला. तिचं विश्व थांबलं. तो इथे का आलाय? मला माझ्या मुलांना त्याच्यापासून दूर ठेवायला हवं. जर व्योमला सत्य कळलं तर? ईशा आपल्या मुलांना त्यांच्या स्वतःच्या वडिलांपासून वाचवू शकेल का? शेवटी ते कोणतं सत्य आहे जे आतापर्यंत लपवलं जात होतं? व्योमने ईशाला का सोडलं होतं आणि आता तो का परत आलाय? एक अधुरी प्रेम कहाणी जी त्याग आणि तपस्येत रूपांतरित झाली. तिला पूर्ण होण्याची संधी मिळेल का? ऐका प्रेम एक तपस्या, फक्त प्रतिलिपी FM वर.